नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे संकर्षण अधिकारी आपल्या रूममध्ये काम करत बसलेले असतात आणि तेवढ्यातच ते क्षितिजा पाळण्यामध्ये खूपच जास्त रडत असते. तेव्हा संकर्षण अधिकारी यांचं क्षितिजाकडे लक्ष जातं. तेव्हा ते म्हणत असतात की काय झालं असेल, क्षितिजा एवढी रडते का, तिला काही त्रास होत असेल का. तेव्हा इथे भूमी कामामध्ये बिझी असते. तेव्हा संकर्षण अधिकारी भूमीला जोरात आवाज देतात आणि म्हणत असतात की भूमी इकडे ये. तेव्हा भूमी आता धावत पळत रूममध्ये येते. ते म्हणत असतात की क्षितिजाकडे बघ, ती का रडते एवढ्या जोरात. तेव्हा भूमी तिला आता उचलून घेते आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा संकर्षण म्हणत असतो, काय होतंय तिला, तिला बरं वाटत नाही आहे का, तिला कसला त्रास होतोय का. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की कदाचित तिला भूक लागली असेल, मी तिला दूध घेऊन येते. तेव्हा संकर्षण म्हणतो, जा ना मग घेऊन ये तिच्यासाठी दूध, मी जाऊन आणू का. तेव्हा भूमी म्हणते, नाही नको मी आणते. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, ती मगापासून खूप रडते, मी इथे काम करत बसलोय ना, डिस्टर्ब होतंय मला. तेव्हा भूमी म्हणते, हो एक मिनिट, मी जाते आणि तिच्यासाठी दूध गरम करून घेऊन येते. पिल्लू बेटा, तू थोडा वेळ शांत बसा, मी लगेच आले. तेव्हा भूमी इथे क्षितिजाला पाळण्यामध्ये ठेवून तिच्यासाठी दूध गरम करायला जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी किचनमध्ये आल्यानंतर ती म्हणत असते की हे किचन बघितल्यानंतर मला माझ्या घरच्या किचनची आठवण झाली. माझं किचनसुद्धा असंच होतं ना. तेव्हा इथे भूमी खूप इमोशनल झालेली असते. भूमी म्हणत असते की इथे दुधाचं भांडं कुठे आहे, दूध पिशवी कुठे आहे की नाही, हे सगळं ती आता चेक करत असते. ती आता फ्रीज उघडते, त्याच्यामध्ये तिला दूध पिशवी सापडते. त्यानंतर ती दुधाचं भांडं बघत असते आणि ती दुधाचं भांडं घ्यायला जाणार. तेवढ्यातच तिथे पल्लवीची आई येते आणि भूमीचा हात पकडते आणि तिला म्हणते, काय गं हे, माझ्या इथे लेकीच्या किचनवरती हक्क गाजवायला आली आहेस का, लाज नाही वाटत तुला. माझ्या मुलीला जाऊन 1 महिनासुद्धा झालेला नाही आहे गं, तर लगेच आलीस का या घरामध्ये. तेव्हा भूमी म्हणत असते की हे बघा, तुम्हाला काहीतरी चुकीचा गैरसमज झाला आहे माझ्याबद्दल. तेव्हा इथे पल्लवीची आई म्हणत असते, मला बरोबर समज झाला आहे, माझ्या मुलीच्या किचनमध्ये येऊन इथे मालकी हक्क गाजवण्याचा प्रयत्न करू नकोस, चल आत्ताच्या आत्ता इथून बाहेर पड बरं. तेव्हा भूमी म्हणत असते, 1 मिनिट, मला दूध गरम करू द्या. तेव्हा इथे आता पल्लवीची आई म्हणते, अरे वा, दूध गरम करायला आली आहेस का आता, आता मालकीनबाईंना झोपताना गरम गरम दूध प्यायचं आहे. तेव्हा भूमी म्हणते, माझ्यासाठी नाही, क्षितिजासाठी दूध गरम करते, तिला भूक लागले ना म्हणून. तेव्हा इथे आता पल्लवीची आई म्हणते की इथे मुलीच्या नावाखाली स्वतःचे चोचले पुरवू नकोस, कळलं का तुला. इथे मुलीच्या नावाखाली घरावरती मालकी हक्क गाजवायला जाऊ नकोस. तेव्हा भूमी म्हणते, हे बघा, मला कुठल्याही गोष्टीवरती मालकी हक्क गाजवायचा नाही आहे, मला कशावरती मालकी हक्क नको आहे आणि पल्लवीची जागा तर मला मुळीच घ्यायची नाही आहे. तेव्हा इकडे आता लगेच पल्लवीची आई म्हणते, 1 मिनिट, मी बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं नाही, मी बोलत असताना फक्त ऐकून घ्यायचं असतं आणि मी जे काही सांगते ना ते शांतपणे ऐक. हे घर माझ्या मुलीचं आहे, माझ्या मुलीला जाऊन अजून 1 महिना झालेला नाही आहे, तिच्या इथे चितेची अग्नी अजून शांत झालेली नाही आहे, तर तू या घरामध्ये आलीस, तिच्या इथे आता डोक्यावरचं लोणी खायला आली आहेस का तू. अगं ते म्हणतात ना, चितेवरचं लोणी खायला येतात, तशी तू आली आहेस. आणि त्याचबरोबर हे मंगळसूत्र कुणाच्या नावाचं घातलेस गं तू. तेव्हा भूमी आपलं मंगळसूत्र तिच्या हातातून बाजूला करते. तेव्हा पल्लवीची आई म्हणते, आता हे मंगळसूत्र तू माझ्या जावयाच्या नावाचं घातलेस की स्वतःच्या नवऱ्याच्या नावाचं आहे. कुठे आहे, कुठे तुझा नवरा, कुठे निघून गेला की खपला. तेव्हा इथे आकाशला असं बोलल्यानंतर भूमीला खूप राग येत असतो. तेव्हा इथे पल्लवीची आई म्हणते, अगं का आलेस तू या घरामध्ये, या घरामध्ये तुला तुझं स्थान कधीच मिळणार नाही, कारण हे माझ्या मुलीचं घर आहे, कळलं ना. माझ्या जावयाचा पैसा संपत्ती हे बघून तू या घरामध्ये आली आहेस का, पण हे सगळं मी तुला अजिबात याच्यावरती डाका मारू देणार नाही, गिळू देणार नाही आहे मी तुला, आणि या घरामध्ये कधीच तुला तुझा मालकी हक्क मिळणार नाही, कळलं ना. आत्ताच्या आता चालते हो या घरातून. तेव्हा भूमी म्हणते, मी कुठेही जाऊ शकत नाही, प्लीज समजून घ्या. तेव्हा ती म्हणत असते, कशी जात नाहीस ना तू या घरातून, तेच मी बघते, चल आत्ताच्या आता चालते हो इथून, निघून जा. तेव्हा इथे संकर्षण अधिकारी येतात आणि म्हणत असतात की हे काय करताय तुम्ही,
भूमीचा हात सोडा, सांगितलं ना भूमीचा हात सोडा म्हणून. तेव्हा इथे आता पल्लवीची आई भूमीचा हात सोडते आणि टाळ्या वाजवायला लागते आणि म्हणते, अरे वा, तरीच मी विचार करते अजून तुम्ही कसे काय आला नाहीत बाजू घेऊन माझ्याबरोबर भांडायला. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो, अरे वा, मी पण तेच म्हणतोय, अजून तुम्ही कशा काय शांत बसला नाहीत, काही ना काहीतरी काड्या का केलं नाहीत तुम्ही, याचा विचारसुद्धा मी करतच होतो. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, हे बघा, मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं आहे, ही आता भूमी याच घरामध्ये राहणार आहे. ती या घरामध्ये माझ्या मुलाची, माझ्या ओजसची दुसरी आई म्हणून आली आहे आणि ती आता याच घरामध्ये राहणार. तिला याच घरामध्ये राहायचं आहे आणि आता ओजसची काळजी घ्यायची आहे. त्याच्यामुळे तुम्ही तिला या घरातून बाहेर काढण्याचा पुन्हा विचारसुद्धा करायचा नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा या भूमीला जर कोणी घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला किंवा तिला धमकवण्याचा जरी प्रयत्न केला ना, तरीसुद्धा माझ्यासारखं वाईट कोणीच नसेल. तेव्हा तुम्ही भूमीपासून लांब राहायचं आणि हे घर माझं आहे, त्याच्यामुळे या घरामध्ये फक्त माझा आवाज चढणार आणि माझे हक्क आणि माझा अधिकार फक्त या घरामध्ये चालणार, बाकी कुणाचाही नाही. कळलं तुम्हाला? हे घर माझं आहे आणि या घरामध्ये फक्त माझे रूल चालणार. ही गोष्ट तुम्हीसुद्धा तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट करून ठेवा. या घरामधून भूमीला कुणीही बाहेर काढणार नाही. आणि इथे संकर्षण भूमीला खुणावतो आणि तिला आता दूध बाळासाठी गरम करायला सांगतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता संकर्षणने पल्लवीच्या आईला सडेतोड उत्तर दिलेलं असतं आणि त्यानंतर तिची बोलती कायमची बंद केलेली असते. पण जेव्हा संकर्षण हे सगळं बोलत असतो तेव्हा ओजसने त्याचं बोलणं ऐकलेलं असतं आणि ओजस तिथून आता रागाने निघून गेलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश हातामध्ये डिवोर्स पेपर घेऊन बसलेला असतो आणि ते डिवोर्स पेपर्स जाळू की काय असं त्याला वाटत असतं. त्याच्या हातामध्ये इथे लायटरसुद्धा असतं. तो लायटरची अग्नी पेटवत असतो, विझवत असतो. त्याला ते पेपर जाळण्याची इच्छा झालेली असते. तेव्हा ते पेपर बघितल्यानंतर रागिनी त्याला म्हणालेली असते की हे बघ आकाश, ज्या भूमीवरती तुझं खूप जीव आहे ना, ज्या भूमीवरती तुझं प्रेम आहे, विश्वास आहे, बघ त्या तुझ्या लाडक्या भूमीने काय केलं आहे. अरे डिवोर्स पेपर पाठवले तुझ्यासाठी, त्या डिवोर्स पेपरवरती तिने साईनसुद्धा केलेत आणि आता तुलासुद्धा इथे सही करायला सांगितले आणि ते डिवोर्स पेपर लवकरात लवकर तिने मागितलेत. आता काय करणार आहेस तू, सांग ना. तेव्हा इथे आता भूमी त्या ठिकाणी नाही आहे, या गोष्टीचा त्याला फार त्रास होत असतो. तेव्हा मानसी तिथे येते त्याच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आणि म्हणत असते, भाऊजी काय करताय तुम्ही. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की मानसी, हे डिवोर्स पेपर बघितल्यानंतर मला खूप त्रास होतो आहे गं, असं वाटते की हे डिवोर्स पेपर जाळून टाकावे. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, हो भाऊजी, हे डिवोर्स पेपर बघितल्यानंतर मलासुद्धा फार त्रास होतो. तुम्ही एक काम करा, हे डिवोर्स पेपर तुम्ही जाळूनच टाका. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, नाही ना मानसी, हे डिवोर्स पेपर मी नाही जाळू शकत. हे डिवोर्स पेपर देण्यामागे नक्की भूमीचं काय कारण आहे ना, ते मला जाणून घ्यायचं आहे. मला माहिती आहे गं, भूमी हे सगळं आहे ना मनाच्या विरुद्ध करते. भूमी मनापासून मला डिवोर्स पेपर कधीच पाठवणार नाही, या गोष्टीची खात्री मला आहेच. पण नक्की कारण काय आहे भूमीचं असं वागण्यामागे, ते कारण कळायला हवं. तेव्हा मानसी म्हणते, हो ना भाऊजी, काही कळतच नाही आहे. म्हणजे ताईचं अचानकपणे असं निघून जाणं मलासुद्धा काही पटत नाही आहे. कारण तर काहीतरी असणारच, पण ते कारण ताईने आपल्याला सांगितलं पाहिजे. तेव्हा इथे आकाश म्हणतो की भूमी मला टाळते. तिला असं वाटते की ती जर माझ्यासमोर आली तर मी तिला बोलतं करेन ना, आणि मग नक्की तिच्या अशा वागण्यामागे काय कारण आहे हे सुद्धा मी तिला विचारेन. म्हणून ती माझ्या समोर येत नाही आहे, ती मला टाळते. सकाळीसुद्धा जेव्हा मी तिला भेटायला गेलो होतो तेव्हा ती माझ्याबरोबर बोलायला आली नाही, तिने दार बंद करून घेतलं. याचाच अर्थ ती मला टाळते आणि ती माझ्यापासून काहीतरी लपवते. पण आता मला तिच्याकडून सगळं काही जाणून घ्यायचं आहे. थांब, मी तिला परत फोन करतो. तेव्हा इथे आकाश भूमीला सारखा फोन ट्राय करत असतो, पण तिचा फोन तर बंद आहे. कारण इथे जुनं सिम कार्ड संकर्षण अधिकारी यांनी काढून डस्टबिनमध्ये फेकून दिले. त्यामुळे इथे तो नंबर भूमीचा सारखा बंद लागतोय. तर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की जोपर्यंत भूमीच्या अशा वागण्यामागे काय कारण आहे ते कळत नाही आहे ना, तोपर्यंत हे डिवोर्स पेपर मी जाळू शकत नाही. तेव्हा मनू म्हणत असते की भाऊजी, ताई एकदा मला म्हणाली होती, जर आपल्याला काहीतरी चांगल्या मार्गाने शोधून काढायचं असेल ना,
सत्य जाणून घ्यायचं असेल आणि जर आपल्याला चांगल्या मार्गाने ते जर शोधता येत नसेल तर वाट वाकडी केली तरीसुद्धा चालते. मग आता आपल्याला सत्य जाणून घ्यायचं आहे, मग वाट वाकडी केली तरीसुद्धा चालेल आणि हे शब्द ताईचेच आहेत. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता आकाशला आठवत असतं की ज्या वेळेला तो भूमीला भेटायला गेलेला असतो तेव्हा भूमी त्याच्या तोंडावरती दार बंद करते. तेव्हा इथे भूमीला सुद्धा आठवत असतं आकाश तिला जोर जोरात आवाज मारत असतो, भूमी भूमी. त्याला दोघांनी वॉचमॅननी पकडून ठेवलेलं असतं, पण तो त्यांच्याबरोबर वाद घालत असतो भूमीला भेटण्यासाठी. त्यानंतर इथे भूमी दार बंद करते. डॉक्टर संकर्षण अधिकारी आता भूमीच्या हातातून पेपर खेचून घेतात आणि म्हणतात, बास भूमी बास, बास झाला आता. किती वेळा तुला सांगितलंय, ज्या वेळेला तू डिवोर्स पेपर साईन केलेस त्याच वेळेला तुझा आणि आकाशचा संबंध संपला होता, बरोबर ना? मी माझं बोललेलं सगळं इथे काम पूर्ण केले अगदी व्यवस्थित, पण तू इथे दिलेला शब्द पाळत नाहीयेस. तुला खूप उशीर लागतोय भूमी. एवढा उशीर जर मी केला असता तर? असं सगळं इथे आता संकर्षण अधिकारी तिला म्हणालेले असतात ते तिला आठवतं. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो भूमीचा फोन वाजतो. तेव्हा भूमी म्हणते की मला कोणी फोन केला असेल. सिम कार्ड बदलल्यानंतर मी फक्त मनूला माझा नंबर दिला होता, बाकी कुणालाही नाही. मनूचा फोन असेल का? तेव्हा इथे आता मानसी भूमीला फोन करते आणि सांगते, अगं ताई इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. अगं भाऊजी सकाळपासून गच्चीवरती जाऊन बसलेत आणि ते दरवाजाच उघडत नाही आहेत. काय करू मी आता? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमीला खूप मोठा धक्का बसतो. ती क्षितिजाला पाळण्यामध्ये ठेवते आणि धावत पळत आता महाजनांच्या घरी येते. तेव्हा इथे आकाश गच्चीवरती एकटाच खुर्ची टाकून बसलेला असतो. तेव्हा भूमी आता दारातून आतमध्ये येते. बघते तर काय, आकाश तिथे शांतपणे बसलाय. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, हे काय चाललंय तुझं? का वागतोयस तू असा? काय म्हणतात याला? तेव्हा इथे भूमी म्हणते, हे बघ आकाश, तू आता एक गोष्ट लक्षात घे. मी तुला सोडून निघून गेले आकाश. आता मी तुझ्या आयुष्यामध्ये नाही आहे आणि मी परत कधी येणारसुद्धा नाही. मी मूव्ह ऑन झाले. तू सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये आता पुढचा विचार कर. असं आता काही करू नकोस ज्याने तुला आणि मला दोघांनासुद्धा त्रास होईल. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, पण तू असं का केलेस ते तरी सांग ना. तेव्हा भूमी म्हणते, आता मी तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाही आहे. आपल्या दोघांचे रस्ते आता वेगवेगळे आहेत. मी माझा रस्ता निवडला आहे आणि मी आता तुझ्या आयुष्यातून कायमची निघून गेले. आता आपण एकत्र कधीच येऊ शकत नाही. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी अगं पण आपले रस्ते तर एकच आहेत ना. आपला रस्ता एकच असताना तू वेगळा रस्ता कसा काय निवडू शकतेस? आणि मग जर तू वेगळा रस्ता निवडला आहेस तर त्याचं कारण काय आहे ते मला कळायला नको का? मला तर माहिती आहे की आपला रस्ता एकच आहे, मग आपण एकाच रस्त्याने जायला हवं. तेव्हा इथे भूमी आकाशला आता काहीच बोलत नाही. ती सरळ तिथून निघून जात असते. तेव्हा इथे आकाश भूमीचा हात पकडतो आणि तिला थांबवतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आकाश भूमीकडे बघत असतो आणि तिला म्हणतो की का भूमी तू असं केलंस? का मला सोडून गेलीस तू? त्याचं कारण मला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा इथे भूमी आकाशने जो तिचा हात पकडलेला असतो ती आता आकाशचा हात बाजूला करते. तेव्हा इथे आकाश तिच्याकडे बघतच राहतो. त्याला तिच्या वागण्याचं आश्चर्य वाटत असतं. तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाश, मी तुला सांगते ना, मी तुझ्या आयुष्यातून आता कायमची निघून गेली. तू सुद्धा आता माझा विचार करणं बंद कर. मी माझ्या आयुष्यामध्ये मोहन झाले, तू सुद्धा हो ना. तेव्हा इथे आकाश आता काहीच बोलत नाही. तो शांतपणे आता कठड्याजवळ निघून जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ओजस आता कपाट उघडतो. त्याच्यामध्ये त्याचे काही बुक्स असतात ते तो आपल्या बॅगमध्ये भरतो. त्याचबरोबर काही कपडे तो घेतो, ते आपल्या बॅगमध्ये भरतो. त्यानंतर इथे आपल्या आईचा फोटो तिथे असतो. तो फोटोसुद्धा तो आता घेतो आणि बॅगमध्ये भरणार असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे डॉक्टर संकर्षण अधिकारी ज्या पद्धतीने पल्लवीच्या आईला बोललेले असतात की हे घर माझं आहे आणि या घरातून कुणीही भूमीला बाहेर काढू शकत नाही. ती या घरामध्ये ओजसची दुसरी आई म्हणून आली आहे आणि तिला आता इथेच राहायचं आहे आयुष्यभर. तिलाच तर हे घर सांभाळायचं आहे. मग तुम्ही तिला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न का करताय? असं संकर्षण म्हणालेला असतो. तेव्हा ओजसला वाटतं की हे घर आता माझ्या बाबांचं आहे, मग मी इथे कशाला राहू? तेव्हा इथे ओजसने आपली बॅग वगैरे पॅक केलेली असते. त्याच्यामध्ये त्याच्या आईचा आणि त्याचा फोटोसुद्धा ठेवलेला असतो आणि तो बॅग उचलून तिथून निघून जातो. तर इथे प्रेक्षकांनो भूमी मागे वळून बघते तर आकाश हळूहळू चालत इथे गच्चीच्या आता कट्ट्यापर्यंत जात असतो.
तेव्हा भूमी आकाशकडे बघत असते. भूमी आपल्या मनामध्ये म्हणत असते की आकाश आता त्या गच्चीच्या कठड्याजवळ का जातोय, काय आहे त्याच्या मनामध्ये. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते, आकाश काय करतोयस तू. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी का थांबली आहेस तू, जा ना तू कशाला आता इथे थांबतेस. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश प्लीज असं काही करू नकोस. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी तुला काय वाटतंय, मी इथे स्वतःचा जीव वगैरे देईन का, मी इथून जीव देऊन स्वतःला संपवेन असं वाटते का तुला, म्हणून तू इथे थांबली आहेस. तुला थांबायची गरज नाही आहे, तू तुझा मार्ग निवडला आहेस ना, मग तू आता गेलीस तरी चालेल. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश प्लीज असं काही करू नकोस. हे बघ, मी तुझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली, त्याच्यामुळे आता मला महत्त्व देऊ नकोस. तू तुझ्या आयुष्याला महत्त्व दे ना. तू सुद्धा आता पुढचा विचार कर, तुझ्या तब्येतीची काळजी घे. तेव्हा आकाश म्हणत असतो की त्याची काळजी तू करू नकोस, पण आधी तू मला सांग, तू मला का सोडून गेलीस, हे कारण मला जाणून घ्यायचं आहे. त्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आहे भूमी. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश मी तुला सांगितलं ना, आपल्या आयुष्यामध्ये खूप इथे आता चढाओढ आल्या रे, खूपच जास्त आयुष्यामध्ये आपल्या इथे चढ उतार आले. मला आता हे सगळं सहन होत नव्हतं. तेव्हा हिने आता फिंगर क्रॉस केलेले असतात आणि भूमी खोटं बोलत असते. ती म्हणत असते की आकाश तुझं इथे ॲक्सिडेंट झाल्यानंतर तू कोमामध्ये गेलास, त्यानंतर माझ्या आशा संपल्या होत्या. तेव्हा डॉक्टर संकर्षण अधिकारी माझ्या आयुष्यामध्ये आले. त्यांच्या आयुष्यामध्ये येण्यामुळे माझं आयुष्य सुंदर झालं. मला असं वाटलं की त्यांनी मला खूप सपोर्ट केला, त्याच्यामुळे त्यांनी कधी माझ्या आयुष्यामध्ये इथे जागा निर्माण केली माझं मलाच कळलं नाही. आणि मग मैत्रीचे नातं कधी पुढे गेलं ना, ते सुद्धा मला कळलं नाही. त्याच्यामुळे मी तुला सोडून आता त्यांच्याकडे गेले आणि मी आता मोहन करते. तेव्हा इथे आकाश आता भूमीचा चेहरा नीट बघतो आणि तो तिच्या डोळ्यांमध्ये बघत असतो आणि म्हणतो की भूमी आता तू जे काही बोललीस ना, ते माझ्या डोळ्यांमध्ये बघून बोल ना, की तू खरोखर मोहन झाली आहेस. तेव्हा भूमी म्हणते, हो संकर्षण अधिकारी यांच्याबरोबर मी खूप खुश आहे आकाश. तुझ्याबरोबर लग्न झाल्यापासून अरे किती संकटांना सामोरं गेली आहे मी, आणि आता मला माझ्या आयुष्यामध्ये संकट नको आहेत, मला शांततेत माझं आयुष्य जगायचं आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी तुला खोटंसुद्धा बोलता येत नाही गं, धडधडीत खोटं बोलतेस तू. ज्या वेळेला तुझं आणि माझं लग्न झालं होतं त्यावेळेला काय परिस्थिती होती माझी, तेव्हा तू माझ्यासाठी काय काय केलं आहेस हे विसरलेलो नाही आहे भूमी. अगं तेव्हा तू कधी मला सोडून जायची गोष्ट केली नाहीस, तर आता तू मला सोडून जाणार आहेस, आणि ते म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये संकट येतात म्हणून. अगं कितीतरी संकटांना आपण हसत हसत सामोरे गेलोय ना भूमी, मग आता का तू सोडून जायची गोष्ट करतेस. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश आता मला आणि माझ्या मुलीला शांततेत आयुष्य काढायचं आहे, आणि डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्याकडे मी शांततेत माझं आयुष्य काढते. त्याच्यामुळे आता मी तुझ्याकडे परत येणार नाही आहे आकाश, आणि तू सुद्धा माझा विचार करणं बंद कर. आता आपण कधीच एकत्र येऊ शकत नाही. मी तुला सोडून त्यांच्याकडे कायमची निघून गेले आणि आता मला आयुष्यभर त्यांच्याकडेच राहायचं आहे. मी माझ्या आयुष्याचा मार्ग निवडला आहे, मी माझ्या आयुष्यात मूव्ह ऑन झाले, तू सुद्धा मूव्ह ऑन हो. तू तुझ्या आयुष्याचा नवीन मार्ग निवड. आता माझी वाट बघत बसू नकोस. मी डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्याबरोबर आनंदात आहे, सुखी आहे. तू तुझ्या आयुष्यामध्ये आता सुखी राहा, असं भूमी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश भूमीच्या डोळ्यात बघत असतो आणि त्याला कळत असतं की भूमी इथे धडधडीत खोटं बोलते. तो म्हणत असतो की भूमी तुला खोटं बोलता येत नाही, तू खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे डॉक्टर संकर्षण अधिकारी भूमीला म्हणत असतात की मी माझं काम एकदम चोख केलं आहे, तुम्ही बघताय ना, पण तुम्ही तुमचं काम इथे प्रामाणिकपणे करत नाही आहेत. कारण का, किती उशीर होतोय तुम्हाला. मी जर इतका उशीर केला असता तर चाललं असतं का, पण तुम्हाला जरा जास्तच उशीर होतोय. तेव्हा इथे आकाश मानसीला म्हणत असतो की मनू तुला माहिती आहे, अगं मी भूमीच्या डोळ्यात बघितलं, भूमीच्या डोळ्यात मला कळलं की ती धडधडीत खोटं बोलते. तिने हे सगळं मनाच्या विरोधात केलं आहे. तिच्या या वागण्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. तेव्हा मानसी म्हणते, काय कारण आहे भाऊजी, काय कारण आहे, आणि ताईचं तुमच्यावरती अजूनही इतकं प्रेम आहे, मग हा दुरावा का. तेव्हा इथे आकाश म्हणतो, तेच तर ना, तिच्या अशा वागण्याचं नक्की काय कारण आहे, तेच तर मला आता शोधून काढायचं आहे. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता भूमी ही नसल्यामुळे आकाशच्या डोक्यामध्ये कळ जाते. इथे आकाशला आता चक्कर येते आणि तो जमिनीवरती कोसळतो. आणि इथे डॉक्टर संकर्षण अधिकारी यांना फोन आलेला असतो. तेव्हा संकर्षण म्हणतो की असं कसं झालं, अचानकपणे इथे आकाशची तब्येत कशी बिघडली, त्याला चक्कर कशी काय आली, असं म्हणाल्यानंतर इथे भूमी
खूपच जास्त आता घाबरलेली असते. तिला आकाशची खूप जास्त काळजी वाटत असते.